केओचम जॉईन केल्यानंतर मी माझ्या आत्मिक जगामध्ये, माझ्या आत्मिक जीवनामध्ये मी एक बदलाव बघितलेला आहे की जसं आता आम्ही पूर्ण एक कुटुंब या नात्याने आम्ही भेटत असतो, त्याच्यामध्ये आम्ही जसे जसे भेटतो तर एका दुसऱ्याला आम्ही प्रोत्साहन देतो, वचनामध्ये आम्ही वाढवतो. त्याच्यामुळे प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतं, वचनाद्वारे शिकायला मिळतं. देव कोणा ना कोणाद्वारे कुणाशी तरी माझ्याशी तरी खूपदा बोललेला आहे आणि त्या प्रकारे परमेश्वर माझ्याशी बोलतो आणि माझ्या आत्मिक जीवनामध्ये जे उन्नती व्हायची आहे ती माझी उन्नती या फेलोशिपद्वारे होते. My spiritual journey has just boosted because coming from an unbeliever faith, I had no clue who God is, but God made me introduced to this family in such a way that it helped me grow in my spiritual journey, helped me grow in my faith life, and the words of my mouth, my confessions were changed. My faith journey has just gone high after joining QHM. तर मी जेव्हा किंगडम ऑफ हेवन मिनिस्ट्रीज मध्ये आलो, जेव्हा मी यांच्या संगतीमध्ये राहिलो, ते म्हणतात ना पवित्र लोकांची संगती आणि परमेश्वराच्या संगती त्याची खूप गरज असते तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये. तसंच जेव्हा ही संगती मला मिळाली तेव्हा माझ्या जीवनामध्ये जे वचन मी वाचायचो, ज्याचा अर्थ माझ्या हृदयात नव्हता, ज्याचा अर्थ फक्त माझ्या डोक्यात होता, माझ्या डोक्यामध्ये म्हणजे हेड नॉलेज होता मला त्या वचनाचा, जेव्हा मी ह्यांच्याशी जुडलो तेव्हा जाऊन माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन काय असं ते जिवंत होऊ लागलं. Before joining KOHM, I was struggling with a lot of mental insecurities and strongholds in various aspects of my understanding about God and His Word. But once I joined in the fellowship, I got to know and unlearn and learn various things about God and His Word. And all the Word of God which I learned previously and which I come to know after joining KHM came alive in my life. It's like a seed which got sprouts after the rain. So I was able to come across various scriptures which came alive in my life, and I was greatly able to come out of many insecurities and strongholds by God's grace. धन्यवाद देते. ऍक्च्युली मी ह्या चर्चला आल्यापासून वचनाचं काय महत्व आहे हे मला कळलं. आता वचन आतापर्यंत फक्त मी बाकी चर्चला किंवा पुढे जॉईन झाले तेच फक्त प्रार्थनेचंच महत्व, किंवा कोणाकडून प्रार्थना करून घेतलं आणि आपल्याला बरं वाटतं हे माहिती होतं. पण ह्या चर्चला आल्यापासून स्वतः वचनात वाढले आणि स्वतः वचन कसं आहे, वचन आपण वाचलं किंवा ऐकलं तर त्यात आपल्याला किती आशीर्वाद भेटतो आणि आपण स्वतःही काही संकटावर दूर जाऊ शकतो. आणि या मंडळीमध्ये येऊन मला खूपच म्हणजे चांगलं वाटले आणि माझ्या कुटुंबाला पण देवाच्या नावाला धन्यवाद देते. We were in search of a church. We didn't have a church, and KOHM became that church for us. We had met Pastor Ganesh and Brother Manoj, and we became so close with them that we understood that this was the place for us to be in church.